अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगून असलेल्या इस्मांवर गुन्हे दाखल। स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी 2 आरोपींना अटक केली आहे। 1,94,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। 28 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील, महेश सोमवंशी अशा शासकीय वाहनानं गणेशोत्सवाच्या अनुषंगानं फैजपूर उपविभागात गस्त घालत असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत न्हावी शेतशिवारातील शेतात असलेल्या पत्र्याच्या घरात एक इसम हा त्याच्या जवळ अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा हा विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःजवळ बाळगून असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील सो यांना देऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फैजपूर पोलीस स्टेशन इथं जाऊन प्रभारी अधिकारी फैजपूर पोलीस स्टेशन श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच श्री रंगनाथ धारबळे पोलीस निरीक्षक यावल पोलीस स्टेशन यांच्या मदतीने NDPS ऍक्ट अन्वये सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून पोलीस स्टाफ व शासकीय पंच यांच्यासह छापा कारवाई केली असता न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेल्या किशोर भागवत पाटील राहणार न्हावी तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्या शेतात पत्र्याच्या घरात आरोपी रगन सुकराम बारेला वय 32 राहणार महादेव शिरवेल तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश किशोर भागवत पाटील यांचे न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील पत्र्याच्या घरात अजरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी वय 27 राहणार सिद्धवलपूर यलहंका बेंगलुरू अर्बन कर्नाटक या अवैधरित्या 9 किलो 717 ग्रॅम अंमली पदार्थ गांजा किंमत 1,94,340 रुपये या विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःजवळ बाळगून असताना मिळून आल्यानं त्यांच्या जवळून जप्त करण्यात आलं। असं नमूद दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशन येथे NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सौ जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर उपविभाग अनिल बडगुजर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यावल पोलीस स्टेशन यांच्या संपूर्ण उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, प्रभारी अधिकारी फैजपूर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाबणे, फैजपूर पोलीस स्टेशन, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच सहाय्यक फौजदार देवीदास तुरदास, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकरे सर्व फैजपूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, जळगाव, फैजपूर।